तर मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर काल मित्रांनो एका लेडीजचा फोन आलता बरं का. आणि ती लेडीज काय म्हणत होती मित्रांनो, की तुम्ही बाळूमामाचं भक्त आहे, आमच्या घरात अशी अडचण आहे, असं आहे तसं आहे, किंवा तुम्हाला काय तुमचं पेमेंट असेल, तुमचं पैसे असतील ते तुम्ही घ्या, पण आमची अडचण दूर करा, तुम्ही बाळूमामाचं पुजारी आहे असं तसं. पण मित्रांनो त्या लेडीजला मी एकच सांगितलं की बाबा आपण देवाचं ठेवलेलं गडे आहे आणि आपण देवाचं भक्त आहे, आपण कुठला पुजारी नाही किंवा आपण कुठला देवरसपणा करत नाही किंवा काय नाही. तुम्हाला जर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणायची असेल तर तुमच्या घरात तुमचा मुलगा असो किंवा तुमचा नवरा असो, तुम्ही डायरेक्ट बाळूमामाच्या पालखीमध्ये तुमच्या नवऱ्याला किंवा मुलाला तुम्ही मेंढी माऊलीच्या सेवेसाठी घालवा. 10 दिवस असो, 15 दिवस असो, महिनाभर घालवा. तुमच्या घरात कुठलं दुःख संकट येणार नाही, तुमचं घर व्यवस्थित आनंदात तुम्ही राहाचाला असं मी सांगितलं मित्रांनो. पण अनेक लोक मला फोन करते ते की दादा तुम्ही काय बघता का, आम्ही पैसे देतो तुम्हाला. पण माझं एवढंच सांगणं आहे, मीही काय बघत नाही आणि आपलं मामा सुद्धा काय असलं काय बघत नव्हतं. मामा आपलं चिमटभर भंडारा देऊन पावणारं देव होतं. आणि मामा काय आपलं पैसे घ्यायचं आणि पावायचं असं देव आपलं मामा नव्हतं. धनगराचा देव आपला बाळूमामा, सगळ्यांचाच देव आपला बाळूमामा. हे काय पैसे घेऊन पावणारं देव नव्हतं, आपलं गरिबाचा देव आहे आपला बाळूमामा. त्यामुळं कुणी असल्या पोकाळला तुम्ही पैसे देत बसू नका, कोणाला पण फोन करचाला. आता माणसं कशी झालीत मित्रांनो, तुम्ही जर समजा फोन केला, कुठल्या जर लेडीजने केला, जेंट्सने केला की दादा आमचं ही बघा ती बघा, तर बघायचं पैसे उकळायचं चाललेलं आहे काम सगळं. पैसा अजिबात कोणाला देऊ नका, एवढी माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जर खरंच तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरात सुख शांती यावी, अडचण कुठली न यावी, तर तुम्ही डायरेक्ट बाळूमामाच्या पालखीत जावा आणि मेंढी माणूस सेवा करा. ह्याच्या आपल्याला तुम्हाला काय करायचं नाही, कोणाला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. पालखीत जावा, पालखीत जरी गेला तर तुम्हाला 1 रुपया कोण मागत नाही. तिथं तुम्हाला उलट ज्यावेळी तुमची सेवा होईल त्यावेळी तुम्हाला घरी जाताना तुम्हाला वाट खर्ची दिली जाईल पालखीतनं. म्हणजे बघा बाळूमामाच्या तळावर किती सेवा आहे, तिथं सुद्धा तुम्हाला हत्रा कामरायचं सगळं तुम्हाला तिथे भेटू शकते. तुम्ही फक्त बळी जाऊ नका, कोणाला 1 रुपया देत बसू नका मामाच्या नावावर. तुम्हाला खरंच वाटत असेल तर तुम्ही मामांच्या भक्ती करा, मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करा, एवढंच करा. आणि व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, प्रत्येक भाविक भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, जेणेकरून की आपला कुठला भाविक भक्त ह्याच्या बळी पडला नाही पाहिजे. खरंच मित्रांनो माणसं लय फसवायला लागलेली. मानाचा जय बाळूमामा.